कोण होते आपण की बाहेरची प्रयोग पण आता काय तुझं जमाना बदललाय पण जमाना किती बदलला माणसाने संस्कार आणि संस्कृती सोडू नये माणसाने वेशन आणि फॅशन करू नये वेशन आणि फॅशनच्या या जमानामध्ये सातबाऱ्यावरती जागा कमी झाली मला चिंतन कमी झालं वाक्य बोलून जमीनदार होते त्या नेहरू साईडला काही बाया माणसा बिचाऱ्या काय का अशी अवस्था होऊ नये कोणाची बिचारा खाली असतात कोणाच्या आपण सावध झालं पाहिजे त्यांच्याकडे नग्न भोजन मागितलं का तिथं पातिव्रत्य काढली कमी होत पातिव्रता तिला म्हणतात पतिव्रतेला म्हणतात पती जिया माता पतिव्रता अनायसे आत्महिता भेटी किती पतिव्रतेला काय दुसऱ्या देवतेची पूजा करायची गरज नाही आपला पतीच हा परमेश्वर मानवते आणि पतीला आवडेल ते करावं पतीला समजा मालिका आवडत नसतील तर त्या बाईने मालिका बघू नये इथल्या बाया सोडून मला सांगतो पतीला आवडते करा पतिव्रतेची एवढी मला शक्ती आहे की आपला पती हा अंध आहे हे त्या दिवशी कळलं मुलगाला पायाला जात नव्हतं बापाने पायाची आणि सांगितली जा अमुक घरी दिली घरी दिली बापाने सांगितलं मुलगा पाहिला आणि हे काळाला बांधलेला की माझा पती काय विराट राजा राजा आहे पण अंध आहे त्या दिवशी आणि एवढं म्हणा आपण ते नको पाहू नये आणि या डोळ्यातून मला सांगायचे जास्त पाप डोळ्यातून करण्यापेक्षा डोळ्यातून पाप जास्त मग डोळ्यात देवाला पहा संताला किंवा नाम पहा मग त्याने एवढी शक्ती आली सामर्थ्याने की तिने आपल्या अनुसयाने आपले आखरी सृष्टीच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच पाहिलं नाही झालं सामर्थ्य आहे आपल्या अंगात करील त्याचे समर्थांना बोलावं लागलं सामर्थ्य आहे चळवळीचे जो करील त्याने जो सामर्थ्य आहे आपल्याला शक्ती आहे पण शक्ती वापरत नाही आपण शक्ती पाहिजे ते आहे सामर्थ्य आहे तिथे सामर्थ्य आपल्या अंगी यायचं असेल काय करायला पाहिजे तिथे पातिव्रत्य बंद करायला पाहिजे म्हणजे तिने देवाला सांगितलं तुम्ही काय करा जा आपलीची अनुसय आहे तिथं पातिव्रत्य बंद करा म्हणजे तिथं अनुसय आणि मग हिच्यापेक्षा आम्ही काय श्रेष्ठ असं म्हणाले बघ आता मालकीने आडर सोडल्याबरोबर नवऱ्याने ऐकावं मालकीने बोलली बाबा सप्त्याला पावती भाडं लगेच भाडावर भाडा नाही बोलते आडर सोडली तिघी पत्नीना जा तुम्ही आत्रेच्या अनुसय आणि तिघी हे जे देव आहे तिघी देव हे निघाले पण जाता वेळेवर वेश बदलल्यावर तिने असं सांगण्याची बदल वेश बदला आणि वेश बदलल्यावर वेश तुम्ही बदला तर तुमचं रूप बदललंय का अरे न सांगता तुम्हाला कळव येते अंतर देवाला पातिव्रत्य स्त्रीला सर्व कळतंय आपला नवरा काय आहे कुठे सर्व कळतं पण ती बोलत नसते ती हळूहळू सुधरेल मला सर्व कळतंय मला सांगायचे पतिव्रतेच्या स्त्रीवर घरावर बोर्ड नसतं की ही पतिव्रते आहे तिची लक्षणाने कळते आले तिने देव रूप बदलली आणि आवाज दिला माय रिक्षावर अलग किरण पुरी गावात जर काय कार्यक्रम विशेष घटना घडली तर गावात आरोळी मारली बघा तुमच्या बाबतीतून मदत असेल आता यांना माहित असतं तुझ्या आरोळी द्यायची पण तुम्ही काय माहिती घेत नव्हते आरोळी झाली का काहीतरी विशेष घटना घडली त्याची आरोळी दिली माय विचारले ठीक आहे सामान्य पतिव्रता आहे का अनुसय म्हणजे तिच्या चित्तात कोणाविषयी अनुसय म्हणजे द्वेष नव्हता ती अनुसय अनु म्हणजे थोडा पण द्वेष नव्हता एवढी ती ब्रह्मलीन झाली ती पतिशिव होती काय नाही ती पतिशिव करते आवाज दिला काय भिक्षा ते आवडतो म्हणून आपल्या दारावर भिक्षू आला ना त्याला बोलू नये मेलेलं काय होतं असं बोलतो असं जर बोललो ना
तर आपलं पातिव्रत्य आपलं पुण्य तो म्हणतो मी जे भीक मागतो ना ते ह्याला भीक मागतो. मी मागच्या जन्मात दिलं नाही म्हणून आता भिकारी झाले. तुम्हाला जर भिकारी व्हायचा नसेल तुम्ही काहीतरी द्या. आंधळ्याला पैसा काहीतरी भिक्षा दे. आणि ती पातिव्रता होती ती भिक्षा घेऊन आली मी द्यायला लागली. तुला असं भिक्षा नको मला काही बोलत ना बाबा आम्हाला हे तांदूळ नका देऊ आम्हाला काहीतरी अन्न द्या भाकरी द्या मला अशी भिक्षा नको आम्हाला तू भोजन दे पण कसं भोजन दे पातिव्रतातली तपाचे सामर्थ्य आपल्याला काय गरिले तर काय नोये महाराज याच्याजवळ सामर्थ्य त्याला काय करणार नाही तो ते गाढवाचं घोडं करतात. नाथ महाराजांनी गाढवाचं घोडं केलं आपण गाढवत होतो पण संत विचारामध्ये आलो आपण घोडे झालो म्हणजे ज्ञानी झालो. तुम्हाला मी लग्न भोजन देतो काय दाखवू नका तुम्हाला अपेक्षा नाही तर माझ्या दारावरून विनोद अतिथी कधी जात नाही. अतिथी विनोद गेल्यावर आपली संपत्ती घेऊन जातो तुम्ही घेऊन जातो इन्व्हेस्ट करणार नाही तुमची अपेक्षा पूर्ण करतो. त्या विनोद ताबडतोब तिने आपल्या आखरी ऋषींच्या जे कमंडल होते त्याला पाणी सिंपल लेवलवरती बाळ झाले. बाळ म्हणजे प्रेम आहे भरपूर आध्यात्मिक खेळ तेवढं आपल्याला सांगून द्यायला घ्यायचं आहे. तिन्ही बाळ झाली आणि तिन्ही बाळाला झोपे देऊ लागली. बाळा कुलभूषणा तू म्हणतो 6 महिने प्रजेचं रक्षण करून तुला झोप लागलेली आहे. झोप बाळा जो रे बाळा आपण थोडी भांडणं म्हणणार होतो बाईने मला सांगितलं की यावर्षी भांडणं जोरात होते असं ते 6 महिने धोकी देत लागली. इकडे तिकडे पडले ना चिंता पडली आपले पती गेले कुठे पुढे गेले अनुसयाचं पातिव्रत्य भंग करण्यासाठी गेले पण 6 महिने झाले तरी आलं ते कुठे विचारावं मग सांगल कोण खरा नारद. मग त्यांनी परत नारदाला विचारलं काय हो आमचे पती तुम्ही सांगल्याप्रमाणे ते अनुसरले आहेत पण 6 महिने झाले अजून आले नाही. नारदाने सांगितलं अजून आले नाही येणारच नाही ते पती नाही राहिले आता ती पालक झाले बोलतात. अनुसयाच्या तपाने त्यांना काय केले लहान मुलं केले आणि 6 महिने त्यांना धोके देत राहिले. काय सामर्थ्य आहे मला सामर्थ्य आहे आपण करायला पाहिजे सामर्थ्य आहे तप करायला पाहिजे तप नाही राहिलं मला तप बसा तर चूप बसायला लागतं तप करायला मला काय समजत नाही सर्व काय तपाचे सर्व काय कळते पण त्यांना काय करावं लागेल आता तुम्हाला जावं लागेल शरणागती करावं लागेल. त्या पतिव्रतेचं तुम्ही काय केलंय भंग केलाय. ती पातिव्रता स्त्री आहे खरोखर ती श्रेष्ठ आहे. तुम्हाला तिला क्षमा याचना करावी लागेल. तिच्या समोर जा नतमस्तक व्हा तर तुमचे पती तुम्हाला वापस भेटेल नाही तर भेटणार तेव्हा शर्मिंद झाल्या तिघी जणी तिन्ही देवाच्या पत्न्या शोधून पार्वती माता सरस्वती आणि लक्ष्मी त्या शर्मिंद झाल्या आणि आता काय करावं लागलेला माणूस काय करतो हळूहळू गेले आणि अनुसयाच्या दारावर आले. अनुसयाला समय माफ करा आम्हाला अनुसया माता माफ करा माफ करा माफ करा की आम्ही चुकलो तर काय चुकलं तुम्ही काय चुकलं अपराध नाही तुम्ही क्षमा कसली करू तुम्ही होते कुठला अपराध केलाय नाही आम्ही अपराध केला आम्ही समजत होतो आम्ही तिन्ही देवांच्या बायका आहोत आम्ही श्रेष्ठ त्रैलोक्यामध्ये पतिव्रता आम्ही समजत होतो पण आज आम्हाला कळालं की श्रेष्ठ कोण आहे आदित्य अनुसया तो श्रेष्ठ आहे. मला तपाने सामर्थ्य आहे आपण श्रेष्ठ आहोत केलं पाहिजे आपण तप जपलं पाहिजे. वाणीचं तप आहे बोलण्याचं तप आहे शाळेचं तप आहे उपासनेचं तप आहे नामाचं तप आहे शिवेचं तप आणि तप सांभाळलं पाहिजे. म्हणून माणसाने आपला शब्द हा सांभाळला पाहिजे. तप आहे अनेक तप आहे तुम्ही तप केले पण आम्ही शर्मिंद झालो आम्ही गर्वहीन झालो. आता आम्हाला तू सोडव आमचे पती आम्हाला वापस दे वापस दे. मी कोणते पती तुमचे घेतले ते बघा घ्या 3 पाले टाकले हा तुमचे पती ओळखा ना घ्या कोणाला ओळखते आपण ब्रह्म आहोत आपण देव कोणाला ओळखेल ओळखीला आणि साठविला ज्याला ओळख आहे मी ब्रह्म आहे मी आत्मा आहे मी राम आहे त्यांचं साठवता येतं ज्याला ओळख आहे त्यांना साठवता येईल का नाही म्हणता ओळखून शर्मिंदा आम्हाला काय ओळख आहे आपण तूच आहे तुझ्या जीवनातला आपण आपल्याला ओळखत आहे आपण आपल्याला माहित आहे जाग जागा
तुका गाणी आता बिघडून गेला आपल्याला टाकायचं मग तिने माहिती आम्हाला काय सामर्थ्य तुझ्यापुढे आमचं सामर्थ्य ठीक आहे आम्हाला काय त्यांना काय बालक आहे त्यांना मोठं करता येणार नाही आणि असं मला सहज ते कमळून पाणी घेतलं आणि पाणी घेऊन पाहिलं तशा स्वरूपात पण 6 महिने सेवा केली होती आणि त्यांना की आम्ही चाललो आता आमची तिने पती घेऊन झालं पार्वती अनुसयाने सांगितलं जायचं नाही मी तुमची 6 महिने सेवा केले अनुसया तू 6 महिने सेवा केले काय पाहिजे बोल अनुसया म्हणजे काही नको तुमची जन्मोजन्मी अशी सेवा व्हावी माझ्या समोर तुम्ही असंच राहावं मूर्ती रूपाने अशी माझी इच्छा आहे मग काय करू मग तेच मूर्ती रूपाने ब्रह्म विष्णू आणि महेश हे अंगुष्ठावर असे आहेत 3 देव 3 देव जैसे परब्रह्म जैसे जगी सूर्य जैसे प्रगट हे जगातील 3 देव आणि राहिले आणि तो राहिल्याचा दिवस म्हणजे आजचा दिवस रात्रीची अनुसया गरोदर रुद्री काळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्षिणी पूर्ण देती मास मार्गशीर्ष आणि तो आजचा दिवस म्हणजे ही वेळ आहे संध्याकाळची वेळेला आपली सांज वेळ होती आणि आतुरती अनुसया गरज होती आणि तिच्या पोटी आत्रीने अनुसयाने मागितलं की तुम्ही माझ्या पोटी जन्म घ्या आणि माझ्या जवळ तुम्ही राहा आणि ती वेळ बघा मी एक प्रमाण म्हणतो माझ्या मागे प्रमाण म्हणूया आणि आपण पुढे बोलूया एका जनार्दनी पूर्ण अवतार एका जनार्दनी पूर्ण अवतार एका जनार्दनी पूर्ण अवतार एका जनार्दनी पूर्ण अवतार निर्गुण निराकार आकारले निर्गुण निराकार आकारले विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार गुरुदेव दत्त गुरुदेव दिगंबरा दिगंबरा समाधी सेवा देवाची सेवा संत सेवा घडू द्या असे गुरुदेव प्रार्थना करू आणि या सेवेतून एक लक्षात तिकडे झालं माझ्याबद्दल चांगलं मोठा आमचे पांडुरंग महाराज पांडुरंग महाराज असले मला काही दिसणार नाही आमचे किशोर महाराज दादा साईनाथ महाराज जुळी लागली बिगरचे सोयरे यांचे एक एक मृदंग आहे 2-2 मृदंग मध्ये आणि आज विशेष घडली एवढ्या पाठीवरच्या स्त्रिया आल्या जी देखील जी टॉकीजच्याच आपलं कीर्तन झालं कॅमेरा पण मान आहे त्यांचे धन्यवाद हे माईक वाल्यानी कोणत्याही प्रकारचा बिघाड करून दिला त्यांनाही धन्यवाद म्हणून असं आपले व्यक्त हरिचंद्र जनार्दन नेरुल परिवार सर्वांच्या अंतःकरणे देवाविषयी असा सद्भाव वाढा अशी माऊलीची प्रार्थना करू आणि ज्या संतांनी आपल्याला चिंतन करायला सांगितलं त्यांचं भजन करू
चिंतन नामाचं चिंतन सतत बाबा असे गुरुदेवाची प्रार्थना करतो. आणि काय चिंतन करायचं तुका म्हणे जपा विठ्ठल जय जय सर्वांनी उठून वगैरे झाले. पहिल्या दिवशी पहिला दिवस पहिल्या दिवशी अनुसयाच्या पोटी आले जन्मास अनुसयाच्या पोटी आले सर्वांची हित सुंदर शंकर जगरगदा काली अंकर गला शोभे सोनाचे हार सोनाला सोनाचे हार जय देव जय देव जय मंगल मूर्ति जन्माचे मान कामना
संतांची निर्भीक मदती आणि तुझे काय ज्ञानदेव